नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. ग्रामीण भागाशी घट्ट नातं सांगणारा, सहकारामध्ये पाळमुळं रोवलेला, संस्थांमध्ये रमणारा, मराठा बहुल आणि एकेका जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रभुत्व राखणाऱ्या नेत्यांनी बनलेल्या एका राजकीय पक्षाची धुरा एका महिलेच्या हातात जाण्याची शक्यता दिसते. पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या संभाव्य महिला नेत्याचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार. महिला नेतृत्वाचं राष्ट्रवादीला कधी वावडं होतं का? अजिबात नाही. उलट महिला नेतृत्व हे शरद पवार यांच्या राजकारणाचा गुणविशेष राहिलाय. मात्र असं असलं तरी पक्षाचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा सुप्रिया सुळेंचं नेतृत्व की अजित पवारांचं नेतृत्व याच मुद्द्यावरून असंतोषाची ठिणगी पडली. अर्थात हा वाद पूर्णतः महिला नेतृत्व की पुरुष नेतृत्व एवढ्याच पुरता मर्यादित नव्हता. तो नेतृत्व गुणांचाही होता. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, बहुतांश पक्ष अजित पवारांकडेच गेला. पण आता अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा एकदा या पक्षाचं नेतृत्व एका महिलेकडेच जाण्याची चिन्ह दिसतात. अर्थात आताच्या परिस्थितीत सुनेत्राताईंसाठी नेतृत्व गुणाचे, अनुभवाचे निकष लावण्याची गरजच नाहीये. सुनेत्रा पवार यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तर पक्षामध्ये कधीही जाहीरपणे तरी सक्रिय नसणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी हे आव्हान प्रचंड मोठं असेल. कारण एकाच वेळी राज्याची आणि पक्षाची जबाबदारी हे सोपं काम नसणार आहे. राज्यात पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल. कारण दुःखातून सावरायला आणि पक्षाची पकड घ्यायला त्यांना आवश्यक वेळ मिळू शकतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजूनही सुरू असू शकते. ते विलीनीकरण हो अथवा न हो, पण त्याबद्दलचा प्रत्येक निर्णय हा त्यांनाच घ्यावा लागेल. आणि तो जितका राजकीय असेल तितकाच कौटुंबिकही असेल. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही काही वक्तव्य केलेलं नाहीये. उलट त्यांच्या शपथविधीबद्दल काहीही माहीत नाही असं सांगून त्यांनी नाराजीच व्यक्त केली होती. पक्षातले महत्त्वाकांक्षी नेते आत्ता जरी शांत वाटत असले तरी भविष्यात सुद्धा ते तसेच असतील असं नाहीये. भाजप शिवसेनेसारख्या पक्षांसोबत राज्यात वावरताना आपला पक्ष एकसंध ठेवणं हेही सोपं नसेल. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला समजून राजकारण करणं हेही आव्हान असेल. सुनेत्रा पवार या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख झाल्या आणि ही सगळी आव्हानं पेलू शकल्या तर मग मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या त्या पहिल्या सुप्रीम महिला नेतृत्व ठरतील. अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या प्रश्नाचंही उत्तर सुनेत्रा पवारच असणार हे जवळपास निश्चित आहे. याचं कारण आहे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची एक प्रतिक्रिया. माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. अध्यक्ष कोण होणार याचे संकेत मी तुम्हाला देतोय असं पटेल म्हणतात. याचा अर्थ एकच असू शकतो, सुनेत्रा पवार. गेल्या शनिवारी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अर्थ खातं वगळता दादांकडील सर्व खाती, पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांना देण्यात आले. भारतातील बहुतांश प्रादेशिक पक्ष हे एका कुटुंबावरच चालतात. मग तो तामिळनाडूतला द्रमुक असो, आंध्र प्रदेशातला तेलुगू देसम असो, पंजाबमधलं अकाली दल असो किंवा पश्चिम बंगालमधला तृणमूल काँग्रेस असो. अगदी काँग्रेसचं नेतृत्व सुद्धा काही अपवाद वगळता 78 वर्षांपासून गांधी घराण्याकडेच आहे. म्हणूनच दादांच्या अकाली मृत्यूनंतर पवार कुटुंबातील व्यक्तीव्यतिरिक्त कुणाला या पदावर बसवलं जाईल याची शक्यता फारच कमी आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची रचना ही जिल्हा स्तरावरील बलवान नेत्यांची मोठ अशीच आहे. उदाहरणार्थ रायगडचे तटकरे, गोंदियाचे प्रफुल्ल पटेल आणि बीडचे धनंजय मुंडे. पण अजित पवार वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा अखिल महाराष्ट्र करिश्मा नव्हता. परिणामी बिगर पवार व्यक्तीचं नेतृत्व अन्य नेते मान्य करणार नाहीत आणि नेते नाराज झाले तर काही नेते पवार गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करणं हाच राष्ट्रवादीच्या दृष्टीनं शहाणपणाचा निर्णय असेल. निवडणुकांना 3 वर्ष बाकी आहेत. या दरम्यान पक्ष एकसंध ठेवायचा आहे, मजबूत करायचा आहे. या सगळ्यामुळं सुनेत्रा वहिनी पवारच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा होतील याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्ते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे आपल्या सोबत आहेत. रुपालीताई नमस्कार. नमस्कार ताई.
आणि राजकीय विश्लेषक म्हणून उमेश घोंगडे ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. उमेश सर नमस्कार. उमेश सर आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? उमेशजी मी पुन्हा एकदा विचारते, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो येतोय. बर ठीक आहे, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. मला एकतर सांगा की गेल्या आठवडाभरामध्ये आपल्याला ज्या ज्या काही, पूर्ण आठवडाही झालेला नाही अजून, ज्या ज्या काही घडामोडी दिसत आहेत ज्याच्यामधून या पक्षाचं राजकीय नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, पण पक्षीय नेतृत्व कोण करणार अजून स्पष्ट झालेलं नाहीये. राजकीय नेतृत्व आणि पक्षीय नेतृत्व हे एकच असेल आणि ते सुनेत्राताईच असतील याची शक्यता कितपत वाटतेय तुम्हाला पत्रकार म्हणून? खर तर गेल्या आठवड्याभरात जे काही घडले, विशेषतः गेल्या 4-5 दिवसामध्ये जे काही घडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, तर याच्यामधून एक चित्र स्पष्ट आहे, जे आता तुम्ही खरं तर सांगितलेलं आहे की पक्षाचं नेतृत्व आणि सत्तेत या पक्षाच्या वतीनं सर्वोच्च स्थानी सुनेत्राराव पवार असतील हे अगदी स्पष्ट आहे. पक्षाच्या अध्यक्ष जरी अधिकृतपणे आता त्यांना अजून निवडलं नसलं तरी सुद्धा नजीकच्या काळात पक्षाचे अध्यक्ष, पक्षाची संपूर्ण सूत्र ही सुनेत्राराव पवार यांच्याकडे असतील. उपमुख्यमंत्री त्या झाल्यात, पुण्याच्या पालकमंत्री त्या झाल्यात. एकूण काय तर पक्षाची सर्व प्रकारचे सूत्र आहेत की सुनेत्राराव पवार यांच्याकडे निश्चितपणे या पुढच्या काळात असतील. बरं, रुपालीताई तुम्ही तर पक्षाच्या नेत्या आहात, गेल्या काही दिवसांपासून हे याची कल्पना पूर्ण आहे आम्हाला की प्रचंड दुःखात असलेला पक्ष आहे, पण आता मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात कारण नेतृत्व पोकळी आहे आणि आता ती भरून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही विधिमंडळामध्ये पक्षाचं नेतृत्व कोण करणार याचं उत्तर महाराष्ट्राला दिलेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं नेतृत्व कोण करणार हे उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, होतीये का, की त्याच्यासाठी वाट पाहावं लागणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो काही दुःखाचा डोंगर आलेला आहे त्याच्यामध्ये नेतृत्व शोधण्याची गरजच नाहीये. मुळामध्ये विधिमंडळाचं नेतृत्व जसं सुनेत्रा वहिनी, खासदार सुनेत्रा वहिनी या करणार होत्या, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीच करणाऱ्या आहेत. कारण का ही सगळी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची एकमताने होती आणि त्याच्यानुसार कोणतंही दुमत कोणाकडे नव्हतं की अजितदादांना, एक तर अजितदादा जाणंच हे आमच्यासाठी अजूनही मान्य करायला मन तयार नाहीये. परंतु आता जर ते सत्य स्वीकारून पुढे जायचं म्हणल्यानंतर सर्व अधिकार अजितदादांनंतर सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडेच आहे आणि त्या अत्यंत सक्षमपणे ह्या सगळी जबाबदारी पेलू शकतात. आता जी लोक तर्कवितर्क करतायत तिथे कुठेतरी ते लक्षात घ्या, राजकीय प्रत्येकाचे स्वार्थाने लागेबंदे आहेत. एखादी स्त्री स्वतःच्या पतीचं दुःख विसरून जर कणखर आणि सक्षमतेने उभी राहत असेल तर असे 2-5 लोक आहेत की ते कार्यक्षमतेवर त्या महिलेवर शंका व्यक्त करतात किंवा मग ती करू शकेल नाही करू शकेल. आपण एक बघितलं असेल, पण असे लोक तुमच्या पक्षामध्ये आहेत की तुमच्या पक्षाच्या बाहेरच्या लोकांबद्दल बोलताय? बाहेरचे आतले जे काही महाराष्ट्रातील ज्यांनी सुनेत्रा वहिनींवर शंका घेतली त्यांच्यासाठी हे सगळं आहे. आहेत घेणारे. आता त्यांची ती नावं काय का ती जाहीर करायची पण गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर ते आहे. काय असतं, एखाद्या महिलेचं जेव्हा पतीचं निधन होतं तेव्हा तिला घरातनं जो काही त्रास असतो ही प्रत्येक महाराष्ट्रातली महिला ती जाणू शकते. ह्या तर महाराष्ट्रातले आपला माणूस, काम करणारा माणूस, धुरंधर नेता माननीय अजितदादांचा विषय होता आणि त्याच्यामध्ये लोकांना वाटलं की दुःखाची सावट आलेला आहे, काय करणार आहेत सुनेत्रा वहिनी, नाही काय करू शकत, किंवा आपण आपल्या टीका शंका घेऊन कुठेतरी त्यांना साईडलाईन करू, असे अनेक विषय झाले. परंतु सुनेत्रा अजितदादा पवार यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या, स्वतःचं दुःखावर दगड ठेवला आणि अजितदादांच्या परिवारासाठी, महाराष्ट्राच्या परिवारासाठी एक सक्षमतेने, मला वाटतं राजमाता अहिल्यादेवींचा आदर्श ठेवून, राजमाता जिजाऊ साहेबांचा आदर्श ठेवून आणि झाशीच्या राणीचा आदर्श ठेवून त्यांनी त्यांची भूमिका ही सगळ्या महाराष्ट्रासमोर आपल्या वर्तणुकीतनं, आपल्या याच्यातनं
कणखरपणे दिली. बरं, म्हणजे आता तुम्ही कुठलाही आडपडदा न ठेवता रुपालीताई तुमच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट करून टाकलेलं आहे की त्याच असणाऱ्या तीच तुमची प्रमुख मागणी आहे. अर्थात याच्यासाठी जी प्रक्रिया असेल ती व्हायला अजून वेळ आहे आणि त्याबाबतची कुठली घोषणा अद्याप झालेली नाही. विनायक आंबेकरजी, खरं तर तुम्ही 3 पक्ष सत्तेमध्ये आहात महायुतीमध्ये, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आणि तुम्ही पूर्णतः सहकार्य करण्याची भूमिका सुरुवातीपासूनच या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये ठेवलेली आहे. सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय अर्थातच तुमच्या पक्षाशी चर्चा करूनच झालेला असणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा जेव्हा निर्णय येईल त्याही वेळेला भाजपची भूमिका ही सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी सकारात्मकच असेल? भाजपची भूमिका स्पष्ट आहे, जी पहिल्या दिवशी माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केली की कुठल्याही पक्षाचा अंतर्गत नेतृत्व निवडणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, पाठीराख्यांचा अधिकार आहे आणि तो आम्ही त्याचा आदर करतोय. आणि आमचा सल्ला म्हणून त्यांनी सांगितलं की हे आम्हाला मान्य आहे म्हणून आमचा सल्ला विचारला गेला तेव्हा. त्याप्रमाणे जर का राष्ट्रीय अध्यक्षपदावरती जर सल्ला विचारला गेला तर दिला जाईल, पण त्यांचा जो निर्णय असेल तो भाजपला पूर्ण मान्य असेल आणि भाजप त्यांना आपला मित्र पक्ष म्हणून, आपला सहकारी पक्ष म्हणून त्यासाठी आवश्यक ते सगळं सहकार्य नक्कीच करेल. आम्ही सुनेत्रा वहिनींचं स्वागत केलेलं आहे उपमुख्यमंत्री म्हणून. आणि आत्ताच त्यांच्यावरती काहीतरी विचित्र बोललं जे जातंय ते अतिशय महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. त्यांचं स्वागत करून कुठल्याही माणसाला संधी मिळाल्याशिवाय ती व्यक्ती त्या संधीचं सोनं करते की नाही हे पाहता येत नाही. आणि मला खात्री आहे की सुनेत्रा वहिनी या अतिशय शांत स्वभावाच्या असल्या. आपण पाहिलं की बारामतीमधल्या त्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात काही व्यक्ती पुढे पुढे करत होत्या, पण त्या व्यक्तींचे हेतू दुसरे असावेत काहीतरी, कारण ती काही वेळ नव्हती पुढे करण्याची. जेव्हा बाकीचे सगळे शांतपणे बसले होते तेव्हा काही व्यक्ती वेगळं वागत होत्या, ते अतिशय चुकीचं होतं. आणि म्हणून भाजपची पहिल्यापासून भूमिका आहे की आमचा मित्र पक्ष आहे, त्याच्या अडचणीच्या वेळेला आम्ही त्याच्या पाठीशी उभा आहोत आणि आम्ही त्यांचा निर्णय आदर करतो, स्वीकारतो आणि त्याला पाठिंबा देतो. नाही, तर तुम्ही जे बोलताय त्याचे बाण कुठे आहेत ते काय कळायला कुणाला फारसं खोलात जाण्याची गरज नाहीये. पण मग जर तसं असेल तर मग हा प्रश्न विचारण्याचं कारणच मुळात हे होतं की जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा आला होता आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली होती, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार आम्हाला विचारल्याशिवाय असा काही निर्णय घेणार नव्हते किंवा ते घेऊ शकत नव्हते. मग जेव्हा अजित पवार हे दुसरी राष्ट्रवादी आपल्या पक्षात घ्यायची की नाही हे पक्ष प्रमुख म्हणून जर निर्णय घेऊ शकत नव्हते तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय, तर त्याच्या अर्थानेच मी विचारलं होतं. म्हणून मग तुम्हाला जर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनेत्रा पवारांना करणार असतील तर ते मान्य असणार आहे का, तुमचा पाठिंबा असणार आहे का, तो त्या अनुषंगानेच विचारलं होतं. 100% असणार आहे. आपण जे मान्य देवेंद्रजींचं स्टेटमेंट सांगताय ते स्टेटमेंट असं आहे, मूळ स्टेटमेंट की अजितदादा माझे चांगले मित्र होते. असा काही विषय असता, कारण ते आदल्याच दिवशी दोघ जण 1 तास गप्पा मारत बसले होते, त्याला अनुसरून त्यांनी असं सांगितलं की असा जर काही विषय असता तर दादानी माझ्या नक्की कानावर घातला असता. आपण ते वाक्य थोडंसं मला विचारून घेतला असता वगैरे असं केले ते बरोबर नाही, माझ्या कानावर घातलं असतं असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत मान्य देवेंद्रजी असतील, मान्य अमितजी शहा असतील, सगळ्यांची भूमिका एकच आहे की त्यांच्या पक्षाचा जो अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ. बरं, काँग्रेस सर, आता यामध्ये सुनेत्राताईंचं नेतृत्व जर स्वीकारलं पक्षाने तर तो एका अर्थाने नेतृत्व देणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढची आव्हानं बरीच असतील. अगदी लगेच निवडणुका नसतील ही एक चांगली बाब आहे कारण त्यांना वेळ मिळेल, पण त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असेल ते म्हणजे आत्ता ज्या चर्चा सुरू आहेत विलिनीकरणाच्या बाबतीतल्या. जर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व द्यायचं ठरलं तर मग आत्ता या ज्या चर्चा आहेत त्या पॉझिटिव्हली पुढे जाऊ शकतात की नाही? मला स्वतःला असं वाटतं की अजित पवारांच्या निधनानंतर 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा जो विषय आहे तो मागं पडलाय असं मला स्वतःला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस मधले आताचे जे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, या ज्या प्रमुख 4-5 नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं बिलकुल रुचत नाहीये, त्यांना ते परवडणारा पण नाहीये. त्यांच्या दृष्टीनं तो महत्वाचा विषयच राहिलेला नाही. परवडणारा नाही असं का वाटतं सर तुम्हाला? परवडणारं नाही याचं खरं कारण असं आहे की त्यांचं स्वतःचं मत असं आहे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवारांना सर्वाधिक सपोर्ट करणारे आम्ही लोक होतो. आणि आता पक्षाला खूप चांगले दिवस आलेले असताना सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा अगदी शरद पवार असतील,
यांना पक्षात घेऊन पुन्हा स्वतः म्हणजे त्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना तेच मग पक्षावर नियंत्रण करतील. पुन्हा आपल्याला दुय्यम भूमिका मिळेल की स्पष्ट राजकारणातली सोयीची स्वार्थाची त्यांची भूमिका आहे. त्यांच्या जागेवरती त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीनं ते ज्या पद्धतीने विचार करतात त्यांच्या जागी ते अगदी 100% बरोबर आहेत. कारण दोन पक्ष वेगळे आहेत. विलिनीकरणाची केवळ चर्चा सुरू होती, विलिनीकरणाची चर्चा अंतिम झाली नव्हती किंवा जे काही झालं असेल तर ते अजित पवारांनाच माहिती होतं. त्यामुळे आता परवाच्या बैठकांची जी काही चित्रफित दाखवली जाते त्याच्यावरती सुनील तटकरे असं स्पष्टपणे म्हटले की ती जी बैठक आहे ती विलिनीकरणाची नव्हती, तर ती निवडणुकीच्या संदर्भातली होती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली होती. त्यामुळं या सगळ्या नेत्यांना शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत नको आहे. गेल्या 4-5 दिवसात जे काही घडलं त्याच्यावरून ते पुरतं स्पष्ट होतंय. अर्थात या केवळ नेत्यांचीच ती भूमिका आहे ही सुनीता पवार, पार्थ पवार आणि या सगळ्यांची आहे. हे मला वाटतं आपण त्याच्यावरून या सगळ्या घडामोडींना ओळखून घ्यायला हवं. या पुढच्या काळात कदाचित या पण उमेश सर याच्यामध्ये असं आहे की रोहित पवार यांनी जेव्हा सुनेत्राताई पवार यांनी हे घेतली, शपथ घेतली, त्यावेळेस लगेच त्यांचं प्रश्नचिन्ह होऊन का होईना पण अभिनंदन केलं होतं. म्हणजे आत्ताच्या कठीण परिस्थितीत अभिनंदन कसं करावं असा प्रश्न त्यांना पडला होता, पण त्यांनी किमान ती दखल घेतली. पण बाकी पवार कुटुंबियांमधनं कोणी ती जाहीरपणे घेतलेली नाहीये. ही स्ट्रॅटेजी आहे विशेषतः शरद पवार, सुप्रिया सुळे. बघा ना की ज्या दिवशी शपथविधी होता त्या दिवशी शरद पवारांनी जी बारामतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ना की त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हे मला माहिती नाहीये. याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, याच्यात बऱ्याच गोष्टी समजून येत आहेत. खरोखरच शरद पवारांना म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांनी सुद्धा विचारलेलं नाहीये. पक्ष म्हणून त्यांनी घर वेगळं आणि पक्ष वेगळा असं ते नेहमी म्हणतात. त्यांनी घर म्हणून विचारलंच नाही आणि पक्ष म्हणून स्वतःचा स्वतंत्रपणे निर्णय घेतला. हे अगदी स्पष्ट होतं याच्यावर. आणि त्यामुळं तुम्ही म्हटलं तसं रोहित पवार वगळता इतरांनी कुणीही त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकत नाहीये. तर मला असं वाटतं की आपण म्हणतो तितकं काही साधं सोपं सरळ ते दिसत नाहीये. आणि विलिनीकरणाच्या ज्या चर्चा संदर्भात सुनील तटकरे आणि बाकीची मंडळी बोलतायत त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी तथ्य आहे. ते अंतिम टप्प्यात गेलेलं होतं का, तर गेलेलं होतं. मात्र त्याच्या संदर्भात अंतिम निर्णय झालाच होता असं ठामपणे आता कुणी सांगत नाहीये. आणि समजा झाला असेल तरी सुद्धा आता जे काही उरलेले त्यांच्या पक्षातले जे वरिष्ठ आहेत, मी मगाशी जी नावं घेतली, त्यांना ते सोयीचं नाहीये, त्यांना ते राजकीय दृष्ट्या परवडणारच नाहीये. त्यामुळं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आहे तसाच राहावा, त्यांनी स्वतंत्रपणे वाटचाल करावी, याच्यामध्ये आपलं हित आहे हे सगळे नेते जाणून आहेत. त्यामुळे हे जे घडतंय गेल्या 4-5 दिवसात आपण जे बघतोय हे या अर्थात भारतीय जनता पक्षाची सगळी साथ असल्यामुळं हे सगळं घडतंय. अदरवाईज हे शक्य नव्हतं, हे आपण मान्य केलं पाहिजे. बर, रुपालीताई, तुम्ही मगाशी बोलताना तुमच्या उत्तरामध्ये म्हणालात की कुटुंबातून, घरातून काय त्रास महिलेला होतं ते आपण सगळेच जण जाणून घेतो. अर्थात मी याच्या खोलात जात नाही किंवा याचं स्पष्टीकरण वगैरे तुमच्याकडे मागत नाही. पण मला तुम्ही त्या पक्षाच्या नेत्या म्हणून हे विचारायचं आहे की सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी रोहित पवार वगळता त्यांना शुभेच्छा न देणं हे समजू शकतो. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा सुनेत्राताईंना पाठिंबा असेल का, जरी दोन पक्ष वेगळे राहिले तरीही? एकतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या की सुनेत्रा, अजितदादा पवार आणि मोठे साहेब हे एका परिवारातले, पण एका परिवारातले असले तरी त्यांचे पक्ष हे वेगवेगळे आहेत. माननीय अजितदादांची जी काही दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा विषय होता त्याच्यामध्ये अजितदादांची मिटिंगा झाल्या होत्या किंवा सुरुवात झाली होती, तर हो, स्वतः अजितदादांनी त्या गोष्टी बोलून दाखवल्या होत्या. झालं ते गेलं, गंगेला मिळालं आणि आता सगळ्यांनी एकत्र यावं. त्याच्या मागे अजितदादांचा उद्देश काय होता? त्या मिटिंगा झाल्या होत्या. त्या मिटिंगा तुम्हाला एकदम जबाबदारीने सांगते की जरी अजितदादांनी केल्या असेल, तुम्हाला असं वाटतं का हो त्या सुनेत्रा वहिनींना माहिती नव्हत्या? पडद्यामाग आज 40 वर्ष ती त्या सुनेत्रा वहिनी दादांच्या पाठीमागे सक्षमतेने उभे राहून ह्या गोष्टी करत आहेत. आणि अचानकपणे जो काही अजितदादांचा दुःखाचा डोंगर अचानकपणे आला, जर विलनीकरण झालं असतं तर निश्चित
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मोठ्या साहेबांना किंवा इतर पवारातल्या कुटुंबांना विचारणं क्रमप्राप्त झालं असतं, परंतु ती वेळच नाहीये. कारण का विलिनीकरण झालेलंच नाहीये, फक्त बोलणी झाली होती. आता अचानक हा दुःखाचा डोंगर आल्यानंतर पहिल्यांदा माननीय अजितदादांनी जी काही त्यांची पदं आहेत किंवा जे राजकारणातलं राष्ट्रीय अध्यक्ष पद आहे हे स्थिरावणं पहिलं गरजेचं होतं. म्हणून त्या माऊलीने स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून पहिल्यांदा ते संपूर्ण आणि जर तर नाही राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा अजितदादा पवारच, कारण का हा पक्षच पवार फॅमिलीमध्ये त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादाच होते. त्यामुळे अजितदादांनंतर हा सर्व अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचाच. आता राष्ट्रीय अध्यक्षाची जी काही प्रोसिजर आहे ती लवकरच पूर्ण होईल. ती झाल्यानंतर आता सुनेत्रा वहिनी त्या विलिनीकरणाच्या ह्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा, जे काही वरिष्ठ नेते असतील, पण समजा जर नाही झालं विलिनीकरण, समजा दोन पक्ष वेगवेगळीच आपली वाटचाल करत राहिले, हा ब्रेकिंग पॉइंट म्हणूयात, आणि नाही झालं विलिनीकरण, पण कुटुंब तर एकच असणार आहे, ते तर वेगळं होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा पाठिंबा सुनेत्राताईंना मिळेल का, काय वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या, पवार कुटुंबाचा पाठिंबा तसाही सुनेत्रा वहिनींना, आता मोठे साहेब ते राजकारणातले फार ज्येष्ठ नेते, त्यांनी ती स्टेटमेंट जी केली असेल ते त्यांनाच माहिती. परंतु कालही अजितदादांच्या त्या शोक सभेमध्ये संपूर्ण परिवार, पवार कुटुंबीय परिवार एकत्र येऊन त्या शोक सभेला उपस्थित होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातले बारामतीतले लोक त्या शोकाकुल सभेमध्ये तिथे सगळ्या पवार कुटुंबाला भेटायला आले होते. त्याच्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जे निर्णय अजितदादा घेत होते, जे निर्णय अजितदादा कार्यकर्त्यांना सांगायचे आणि आम्ही कार्यकर्ते मान्य करायचो, त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनी या पवार कुटुंबाच्या सोबत बसून, मी म्हणते काही गोष्टी ठरल्या असतील नसतील ठरल्या, त्याची शहानिशा करून योग्य तो निर्णय नक्कीच घेतील आणि तो आमच्या सगळ्यांना मान्य असेल. बरं, ठीक. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांच्या पासून उगमस्थान आहे, लक्षात घ्या. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष पवार फॅमिलीतलेच आणि त्याही अजितदादानंतर सुनेत्रा वहिनीच होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघे. परंतु काही राजकारणी चालू होतं, इतर काही गोष्टी चालू होतात. आता राजकारणात ह्या गोष्टी आरोप होणं, शंका घेणं किंवा ते दुसऱ्याला, त्या गोष्टी चालत राहणार. त्याच्यावर सगळ्यावर मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेनेच या सगळ्या नेत्यांना मात करायला लावलेली आहे. कारण का अजितदादांसाठी 2 ते 3 वर्षापासून त्या जवळजवळ 90-95 वर्षाचे वरिष्ठ म्हणजे वयोवृद्ध सुद्धा रडलेले आहेत की आमच्या घरातला माणूस गेला, ही भावना निर्माण दुःखाची झाली. तुलना करताच येणार नाही, कारण ते काही फक्त एका कुटुंबापुरतचं दुःख किंवा एका पक्षापुरतचं दुःख नसतं. असं जेव्हा काहीतरी होतं त्यावेळेस अवघ्या राज्यामधल्या, देशामधल्या, त्यांच्याशी संबंध ठेवून असणाऱ्या, ओळखणाऱ्या, जाणणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला ते वाईट वाटतं आणि कुणी त्यासाठी एक्सेप्शन नसतं. पण विनायक आंबेकरजी, थोडासा आपण भावनिक मुद्दा बाजूला ठेवला तर आता सवाल हा उपस्थित होतोय, जर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील आणि विलिनीकरणावर निर्णय घेणार असतील, तर विलिनीकरणाचा जो निर्णय असेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतला, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, हा तुम्ही सर्वस्वी सुनेत्रा पवार यांच्यावर सोडून देणार की त्यांनी भाजपला याबाबत कन्सल्ट करावं, ही तुमची अपेक्षा कायम असणार? माझ्या मते जर तरच्या विषयांवरती काही आता बोलणं योग्य होणार नाही. जशी परिस्थिती डेव्हलप होईल त्या पद्धतीने त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला. परंतु माझं उलट म्हणणं आहे की सुनेत्रा वहिनींना ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी सांभाळून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांचा कुठलाही महत्वाचा निर्णय, ते एक मोठ्या किंवा छोट्या वयाचं मला फारसं माहिती नाही दोघांच्या, परंतु ते आपला भाऊ म्हणून त्यांना विचारतील ना. त्यामुळे विचारून घेणं किंवा त्यांच्या कानावर घालणं, या दोन्ही मधला फरक जर केला, भाजप हा आपल्या सर्व मित्र पक्षांना एक परिवार म्हणून सांभाळतो आणि त्या पद्धतीने आमच्या परिवाराचा त्या घटक असतील, त्यांना जो काही सल्ला लागेल, जे मार्गदर्शन लागेल, जी मदत लागेल, ते आम्ही निश्चितच देऊ वेळोवेळी. उमेशजी, अगदी सौम्य शब्दांमध्ये उत्तर दिलेलं आहे विनायकजींनी आणि आत्ताची वेळ नाहीये की त्याला काही काउंटर करावं किंवा त्याच्यातनं खाचाखोचा काढावा. पण आत्ता तुमच्यासाठी प्रश्न, अगदी थोडक्यात उत्तर द्या मला. विलिनीकरणाच्या मुद्द्या व्यतिरिक्त सुनेत्रा पवार यांच्या समोर राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जर त्या झाल्या
तर कोणते प्रमुख 3 आव्हानं तुम्हाला दिसत आहेत? मला वाटतं कविताजी सुनेत्रा पवारांच्या समोरची तुम्ही म्हटलं की अध्यक्ष झाल्यानंतरची 3 आव्हानं, असाच प्रश्न विचारला मला नीट ऐकायला आलेलं नाहीये. येस असाच विचारला. अच्छा, मला असं वाटतं की अजित पवारांच्या नंतरची राष्ट्रवादी काँग्रेस जी सरकारमध्ये आहे, जी जागा अजित पवारांची जी जागा सुनेत्रा पवारांनी घेतलेली आहे, त्या जागेवरती उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना, पक्ष अध्यक्ष म्हणून काम करताना, कार्यकर्त्यांना, तळागाळातल्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना एक विश्वास देणं की अजित पवार नाहीयेत, अजित पवारांची जागा कोणी घेऊ शकत नाहीयेत, पण अजित पवारांच्या इतक्या क्षमतेनं आम्ही काम करायचा प्रयत्न करू, संघटना मजबूत ठेवायचा प्रयत्न करू, हे हा विश्वास कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देणं एक मला असं वाटतं की मोठं चॅलेंज आहे. दुसरं चॅलेंज जे वाटतं ते आता ज्या सत्तेत फडणवीसांच्या सरकारमध्ये सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून ते आहेत, तर त्या भारतीय जनता पक्षासोबत योग्य असा समन्वय. आणि तिसरं महत्वाचं जे आव्हान आहे ते शरद पवार आता स्वतंत्र त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखालचा, आपण आता अध्यक्ष झाल्यात असं गृहीत धरून बोलतोय, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरोखरच विलिनीकरण व्हायचं असेल तर ते विलिनीकरण योग्य पद्धतीनं कसं होईल यासाठी प्रयत्न करणं, किंवा दुसरा अगदी याच्या उलट बोलतो आहे मी की खरोखरच विलिनीकरण करायचंच नसेल तर पॅरलली तो पक्ष कसा राहील, म्हणजे स्वतंत्रपणे त्याचं अस्तित्व कायम राहिले आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणून जो आहे तो आता सत्तेत आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा यशस्वी झालेला आहे, त्याचं जे यशस्वी पण आहे ते पुढे जोमानं कसं जाईल यासाठी प्रयत्न करत राहणं, यासाठीची काळजी घेणं, ही 2-3 मला वाटतं प्रमुख आव्हान आता सुनेत्रा पवारांच्या समोर आहेत. बरं, सुनेत्राताई यांची झालेली निवड ही काही जण फक्त भावनेच्या बाबतीतून किंवा कुटुंब एवढ्याच पद्धतीनं बघतायत, पण या मुद्द्यांवर जर ती बघायची झाली तर ते काही काळापुरतं असू शकतं. जेव्हा त्या या पदावर असतील तेव्हा काही काळानंतर भावनेची लाट कमी झाल्यानंतर, दुःखाचा भर ओसरल्यानंतर खऱ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण वाटचाल ही राजकीय पक्ष म्हणून करावी लागणार आहे, वाटचाल ही उपमुख्यमंत्री म्हणून करावी लागणार आहे. पण राजकीय पक्ष म्हणून ही वाटचाल करत असताना सुनेत्रा पवार यांच्यासाठी आव्हानं बरीच असतील ज्याचा सामना त्यांना करावा लागेल. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व गुण अजूनही पूर्णतः महाराष्ट्रानं अनुभवले नाहीये, जे त्यांना अगदी खासगीमध्ये ओळखतात त्यांच्या दृष्टीनं की त्या अगदी खंबीर आहेत हे सगळं करायला आणि बराच काळ त्या पडद्यामागे पक्षाच्या सूत्रांमध्ये सहभागी होत्या म्हणून. पण ते महाराष्ट्राच्या समोर यायला अजूनही काही काळ जावा लागेल. पण जर हे खरं असेल आणि खरंच सुनेत्रा पवार या अजित पवारांप्रमाणे एक खमक नेतृत्व म्हणून, एक स्ट्रॉंग नेतृत्व म्हणून, एक सर्वमान्य नेतृत्व म्हणून पुढे आल्या तर महाराष्ट्रासाठी फक्त एका पक्षाचं नेतृत्व नसेल तर महाराष्ट्रासाठी एका सक्षम महिलेचं नेतृत्व ही मोठी नांदी असेल. कारण आतापर्यंत प्रादेशिक पक्षांच्या राजकीय इतिहासामध्ये अशी संधी खूप कमी महिलांना मिळालेली आहे आणि ती संधी जर सुनेत्रा पवार यांना मिळत असेल तर या परिस्थितीतही ते त्याचं सोनंच करतील अशी अपेक्षा आपण करूयात. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.